नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लाडक्या बहिणींना 9 महिन्यांचे जे पैसे आहेत ते पूर्ण भेटणार आहे आणि मोठा बदल देखील केला आहे. तर बघा याबद्दलची माहिती स्वतः आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी माहिती दिलेली आहे. तसेच त्यांनी जो आपला पुढचा हप्ता आहे, चौथा हप्ता, तो कधी जमा होईल हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. तर चला संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे. लाडक्या बहिणींना पुन्हा लॉटरी. नोव्हेंबरचे पैसे ॲडव्हान्समध्ये मिळणार. 10 ऑक्टोबरपर्यंत खात्यात 3,000 रुपये होणार जमा. तर बघा इथे लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एक नवीन खुशखबर आलेली आहे. जो चौथा हप्ता आहे, चौथा हप्ता आपल्याला दिवाळीच्या आधी मिळणार आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत आपल्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होणार आहे, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे. तर संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघणार आहोत. तर बघा महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशानं पुरवणी अर्थसंकल्प जाहीर करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. तर बघा आपलं जे महाराष्ट्र शासन आहे, या महाराष्ट्र शासनाने काय केलं की महिलांना आर्थिक मदत मिळावी म्हणून या उद्देशानं हे जे अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील हप्ता 10 ऑक्टोबरपर्यंत मिळणार आहे. तर बघा जो आपला चौथा हप्ता आहे, तो चौथा हप्ता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे जे पैसे आहे ते आपल्याला 10 ऑक्टोबरपर्यंत आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे, येत्या 10 तारखेपर्यंत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रितपणे महिलांना मिळणार आहे. तर बघा हे जे 2 हप्ते आहे, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे, हे दोन्ही हप्ते आपल्याला एकत्रितपणे आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे. ॲडव्हान्समध्ये नोव्हेंबरचा सुद्धा हप्ता जो आहे तो आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे. लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये महिलांना दिवाळी बोनस म्हणून मिळणार आहे. तर बघा हे जे 3,000 रुपये आहे, ॲडव्हान्समध्ये जे आपल्याला 3,000 रुपये मिळणार आहे, हे दिवाळीची बोनस म्हणून आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील पळती येथील सभेत बोलताना ही घोषणा केली. तर बघा जे आपले राज्याचे उपमुख्यमंत्री आहे आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी बीडमध्ये जी सभा झाली परळीमध्ये, तिथे बोलताना ही मोठी घोषणा केलेली आहे. तर आता बघूया जी आपली लाडकी बहीण योजना आहे, हे जे पुढचे 9 हप्ते, या 9 हप्त्यांची कशी तरतूद करण्यात आली आहे, आपल्याला एकत्रित कसे मिळणार आहे 9 हप्ते, याबद्दलची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती आता बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या शेवटी जमा झाला आहे. तर बघा जो आपली लाडकी बहीण योजना आहे, या लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता आहे तो आपल्याला सप्टेंबर महिन्याच्या शेवटी मिळालेला आहे आणि आता पुढच्या हप्त्यांची लाभार्थी महिलांना प्रतीक्षा आहे. तर बघा आता तिसरा हप्ता आपल्याला भेटलेला आहे सप्टेंबरमध्ये. आता पुढच्या हप्त्याची लाभार्थी महिलांना काय झालेली प्रतीक्षा लागलेली की आपल्याला जो आता चौथा हप्ता आहे तो आपल्याला कधी मिळणार आहे, याची प्रतीक्षा संपूर्ण महिलांना लागलेली आहे. आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्र हप्ते येणार आहेत. तर बघा आता जर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे जे हप्ते आहे ते एकत्रितपणे येणार आहेत. मात्र त्याचबरोबर पुढच्या 9 महिन्यांसाठी 35,000 कोटींची तरतूद करून ठेवली आहे. तर बघा आता काही महिलांना वाटत होतं की आपल्याला 3 हप्ते मिळालेले आहे, आता पुढे एकही हप्ता आपल्याला मिळणार नाही, दिवाळीनंतर आपल्याला कोणताही हप्ता मिळणार नाही, असं काही महिलांना वाटलं होतं. तर आता त्याची संपूर्ण तरतूद करण्यात आलेली आहे. पुढील 9 महिन्यांसाठी जे 35,000 कोटी आहे याची तरतूद करून ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांना पुढचे 9 हप्ते मिळण्यास कुठलीही अडचण येणार नाही. तर बघा आता काय होणार आहे, 35,000 रुपयांची आपल्याला तरतूद करून ठेवलेली आहे. आता त्यामुळे काय होईल की ज्या लाभार्थी महिला आहे, या लाभार्थी महिलांना पुढचे जे 9 हप्ते आहे ते मिळण्यास कुठलीही अडचण येणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेली आहे. तर बघा अशी जी संपूर्ण माहिती आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे की आता तुम्हाला 9 म्हणजे महिने आहे पुढचे, निवडणूक झाल्यानंतर तरीसुद्धा तुम्हाला 9 महिन्यांचे जे पैसे आहे ते तुम्हाला मिळत राहतील, अशी स्वतः माहिती अजित पवार यांनी दिलेली आहे. उपमुख्यमंत्री पवार गुरुवारी बारामतीच्या दौऱ्यावर होते. तर बघा जे आपले उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी बारामतीच्या दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. बारामती येथील बूथ कमिटी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी आपल्यातील बदल अधोरेखित केलेले आहे. तर बघा त्यांनी काही बदलसुद्धा केलेले आहेत. ते म्हणाले की या पुढील काळात मी कोणावरही टीका करत नाही, कार्यकर्त्यांनी टीका करण्याची भानगडीत पडू नये. आपण केलेली विकास कामे मोठी आहे, त्यामुळे ती कामे आपण लोकांपर्यंत घेऊन जाऊ. मी आता तुम्हाला हसताना दिसतोय ना. अजित पवार आता विनम्र झालेले आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता बदल करायला हवा असे त्यांनी सांगितलेले आहे. दरम्यान ते काय झालेले आहे की त्यांनी लाडकी बहीण योजनेचे जे ऑक्टोबर व नोव्हेंबरचे जे पैसे आहे 10 ऑक्टोबरपर्यंत खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. तर बघा पुढे बोलताना ते काय म्हणाले की जे लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहे हे 10
म्हणजे ऑक्टोबर व नोव्हेंबरचे जे पैसे आहे ते 10 ऑक्टोबरपर्यंत महिलांच्या खात्यावर आम्ही टाकणार आहोत, वर्ग करणार आहोत, असे अजित पवार यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 दिवसांपूर्वी सांगितलेले होते. बघा, असं त्यांनी कधी सांगितलेलं की जेव्हा ते संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते 2 दिवसापूर्वी, त्यांनी तिथे ही मोठी घोषणा केलेली होती. त्यानंतर आज पुढील 9 महिन्यांच्या पैशांची तरतूद केली असल्याचे त्यांनी सांगितलेले. बघा, त्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं की आता तुम्हाला पुढील 9 महिने कुठेही जायची गरज नाही. तुम्हाला 9 महिन्यांचे जे पैसे आहे याची तरतूद आम्ही केलेली आहे, असं स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे. तर अशी ही माहिती होती. माहिती आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.